लोकसभेच्या तयारीला राज्यातले सगळेच पक्ष लागलेले आहेत आणि याचाच एक भाग म्हणजे भाजप निवडणूक निरीक्षकांची आज बैठक पार पडते। लोकसभा मतदारसंघांचा आढावा या निरीक्षकांच्या माध्यमातून घेतला जाईल। सध्याच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेऊन आणखी कोणकोणते पर्याय या मतदारसंघातून देता येणं शक्य आहे याची सुद्धा चाचपणी केली जाणार आहे। स्थानिक खासदाराला अन्य दोन पर्याय कोण असतील याची चर्चा आजच्या बैठकीत होण्याचा अंदाज आहे। प्रामुख्याने पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, ज्याचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आहेत। गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी दिली जाते, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बीड लोकसभेचा आढावा घेतील। अधिक माहिती देणार आहे सुशांत सावंत। सुशांत, उमेदवार निश्चितीच्या दृष्टिकोनातून या 23 मतदारसंघाच्या निरीक्षकांची आजची होत असलेली बैठक महत्त्वाची कशी आहे? नक्कीच ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर भाजपचे जे 23 खासदार आहेत त्यांच्या लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नेमणूक जी आहे ती केलेली आहे। आणि आज खरं तर हे निरीक्षक जे आहे ते त्यांना जो लोकसभा मतदारसंघ दिलेला आहे त्या लोकसभा मतदारसंघात जातील आणि तिथला खासदार जो आहे त्याची कामगिरी कशी आहे, लोकांचं मत त्याच्याबद्दल काय आहे आणि जर लोकांचं मत विरोधात असेल तर त्याच्यापैकी दुसरा कोण उमेदवार देता येईल याची माहिती जी आहे ते हे सगळे निरीक्षक जे आहे ते घेणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर उत्तर पूर्व मुंबईची जबाबदारी जी आहे ती गिरीश महाजन यांच्याकडे दिलेली आहे। उत्तर मुंबईची पंकजा मुंडे आणि संजय केळकर यांच्याकडे दिलेली आहे, तर उत्तर मध्य मुंबईची धनंजय महाडिक, राजेश पांडे या दोघांकडे दिली आहे। 23 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यामध्ये सगळ्यांना जबाबदारी दिली ते आज जातील। सुशांत, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज पोहोचू शकत नाहीये, परंतु आज भाजप निवडणूक निरीक्षकांची 23 मतदारसंघांच्या बाबतीतली बैठक पार पडेल। प्रत्येक जण मतदारसंघाचा आढावा घेईल आणि विद्यमान खासदारांसंदर्भात तिथल्या नागरिकांचं, पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।